घरगुती गणपतीचे निर्माल्य नदीत न फेकता शाळेने गोळा करून केले कंपोस्ट खत। बुलढाणा कॅम्ब्रिज स्कूलचा स्तुत्य उपक्रम, विद्यार्थ्यांसह पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद। गेली 10 दिवस मनोभावे गणरायाची पूजा करून जड अंतकरणाने विसर्जन करण्यात आले। गणपती विसर्जन दरम्यान 10 दिवस गोळा झालेले हार, फुले असे निर्माल्य हे नदीत टाकल्याने जलप्रदूषण होऊन पर्यावरणास धोका निर्माण होतो। हा धोका टाळण्यासाठी सर्व विद्यार्थ्यांसह पालकांना विनंती करून आपल्या घरगुती गणपतीचे जमा झालेले सर्व निर्माल्य हे शाळेमध्ये आणून जमा करून द्यावे असे आवाहन बुलढाण्यातील कॅम्ब्रिज स्कूलच्या वतीने करण्यात आले होते। शाळेच्या उपक्रमाला विद्यार्थ्यांसह पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहायला मिळाला। मोठ्या प्रमाणात गोळा झालेले निर्माल्य आज हॅपी रिव्हर कम्युनिटी ग्रुपच्या वतीने संकलित करून शाळा परिसरात खड्ड्यात टाकण्यात आले। यापासून कंपोस्ट खत तयार केले जाणार आहे, शिवाय पर्यावरणाचा ऱ्हास होणार नाही। शाळेच्या या स्तुत्य उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे। हीच आमची प्रार्थना, समवागणे मानसा समवागणे। सो मच। त्याला माती टाकून द्या ते आहे ना, फाळा लागेल सर वायाळ त्यांना असं मागे आणि त्याचबरोबर आपण बघतो की भारतामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये गणपती बाप्पांचं सेलिब्रेशन केलं जातं, पण कुठेतरी आज या 10 दिवसांमध्ये जे काही निर्माल्य तयार होतं, आपण एक श्रद्धेच्या पोटी सगळं निर्माल्य नदीमध्ये टाकतो आणि त्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये पाणी प्रदूषण होतं आहे। पण आज या ॲक्टिव्हिटीच्या माध्यमातून आज तुम्ही बघू शकता इथे की मॅक्सिमम स्कूलमधल्या पॅरेंट्स लोकांना इन्फॉर्म केलं गेलं होतं की हे निर्माल्य नदीत न टाकता तुम्ही ते स्कूलमध्ये घेऊन या, की आणल्यानंतर आपण त्याला स्कूलच्याच प्रिमायसेसमध्ये एक गड्डा करून या निर्माल्याला कंपोस्ट खतासाठी आपण कसं कन्वर्ट करू शकू आणि पाण्याला पण वाचवू शकू आणि त्याच्यामुळे आपल्या पर्यावरणालाही काही प्रॉब्लेम होणार नाही। त्यासाठी इनिशिएटिव्ह घेण्यात आले आणि खूप चांगल्या पद्धतीचा प्रतिसाद या स्कूलकडनं सुद्धा आपल्याला मिळाला। थँक्यू।